अक्षरशः 40 डिग्री सेल्सिअस कडे जाते टेम्परेचर पुण्याचं. एवढं ऊन लागते बाप रे. म्हणजे आता पण मी गाडी चालवतोय ना तर माझ्या तोंडावर असे उबाळे येत आहेत, हेल्मेटच्या आतमध्ये जात आहेत ते उबाळे. एवढं मला असं फील होतं अक्षर मध्ये. या कंडिशन मध्ये ग्लव्स घालणं, रायडिंग जॅकेट घालणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणून अवॉइड करतोय. अक्षरशः मला आता असं वाटतं की हेल्मेट पण घालू नये, पण काय करणार, सेफ्टी कन्सर्ननी तेवढं तरी घालावं लागणारच आहे आपल्याला. ऊन असू दे, पाऊस असू दे, काय असू दे, हिवाळा असू दे, काय आपल्याला फरक नाही पडत. आपण रायडिंग करणारच. आणि शेवटी मी आता भर दुपारचा बाहेर पडलोयच रायडिंग साठी. खास कर काय करणार, आपल्या चूलच तेवढी खतरनाक आहे बघा. 12 वाजतील आता, चूलच तेवढी खतरनाक आहे. काही का असं ना, मनात आले रायडिंग करायचं, निघायचं बाहेर. रायडिंगची हाऊस नका लावून घेऊ मित्रांनो, रायडिंगची हाऊस नका लावून घेऊ, लय बेकार आहे. माझं मेंदू म्हणत होता की नको भाऊ, घरात बस, मस्तपैकी जरा पंख्याची हवा बिवा खा, निवांत झोप, जरा थंडगार काहीतरी पी. पण नाही, मन म्हणलं भाई गाडी काढ आणि चल राईडला. ह्याच्याशिवाय भलतं चुकून आहे का कुठं? कुठला का सीझन असू नका, भले रस्त्यावरती ज्वालामुखी काही ना, पण आपण रायडिंग करणार.